हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता गवती चहाविषयी माहिती जाणून घेऊया। एक, आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या मोठ्या तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे। 2, सर्दी, डोकेदुखी, अंगातली बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागेल। 3, गवती चहाला पातीचा चहा असे देखील म्हणतात। याला एक विशिष्ट सुगंध असतो। घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे। 4, गवती चहा सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा घेतल्याने सर्दी, पडसे, थंडी वाजून ताप येणे आदी विकार नाहीसे होतात। 5, तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो। हा वाफारा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते। 6, गवती चहापासून तेलही काढतात। हे तेल संधिवात आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे। हे दुखणे असणाऱ्या व्यक्तींनी सकाळ ते संध्याकाळ गवती चहाच्या तेलाने मालिश केल्यास संधिवात बरा होतो, अंगदुखी थांबते। 7, गवती चहा कॉलरावरचा प्रतिबंध करण्यासाठी देखीलही वापरला जातो। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।